वरती घेऊन आहे. तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज मी आलेलो आहे संत श्री सोमनाथ महाराज आसोल्याला, ते पण दर्शन घ्यायला. तर आज सोमवार आहे, एकदम खतरनाक पैकी गर्दी असते. मी आणि माझी पूर्ण गँग आलेला आम्ही. चला मग आता आपण दर्शनला जाऊ. तर सर्वात पहिले आम्ही कडक कडक गुळाचा चहा पिला, ते पण आपल्या सिद्धूबाईची तिथं. आणि चालू आहे कोणी हां चालू करेल. तर सर्वात पहिले चाललो आम्ही धन्यवाद पेट्रोल भरायला. तर मित्रांनो आपले अनिकेत भाऊ भेटले आपल्याला इथं पेट्रोल पंपवर. आपले दोघं लागले लांगेत. तर मेन बोर्ड गेल्यानंतर आम्हाला लागते खतरनाकवाला रस्ता. आम्ही त्याला पार करत करत सोमच्या चांगल्या रस्त्यावर चाललो. तर मित्रांनो आम्ही थांबलेलं आहे वाईला. पाठीमागं कृष्णदेवाचं छानसं मंदिर आहे आणि इथून पवारादी थोडीच दूर आहे. पुढं गावाच्या तिथून साईडला डावीकडे रस्ता जाते. आम्ही चाललो सरळ एकदम. तर मित्रांनो या साईडला जाते पवारादीचा रस्ता. आम्ही चाललो सरळ एकदम. इथून पवारादी 3 किलोमीटर आहे. आम्ही चाललो या साईडला सरळ इकडं मानोऱ्याकडं. चलो 4-5 किलोमीटर गेलं ना परत असा रस्ता लागते एकदम खराब. असंच आहे. तर आपला भाऊ फुल जोश मध्ये एकदम खतरनाक आहे. तर भावांना आम्ही पोचलेला विटोलीला. इथून आहे प्रवेशद्वार, इकडं जाते मांडुऱ्याला. तर अशा नागेसारखा फाटा असते समोर. तर इथं चौक आहे, आपल्याला डाव्या साईडला जायचं. इकडं चाल भाऊ. आणि रस्त्यामध्ये लागते आपल्याला खतरनाकवाली नदी. नदीला पाणी नाही म्हणा. इथून डाव्या साईडला कर्नल चौक आहे इथं. इथून डाव्या साईडला मग उजव्या साईडला मारायचा, समोर थार आणि मग सरळ जायचं. तर भावांना आपल्याला विटोलीहून आसोला नाही का 6-7 किलोमीटर येते. तर असं तर आज आसोल्याला लय गर्दी असते. आम्हाला तर माहित नाही पण खतरनाक गाड्या आहे बाई तिकडं. तर फायनली भावांना आपण पोहोचलेला आहे आसोल्याला. तर इथं पुढं इथून गेट आहे. तर हा आहे प्रवेशद्वार. तर मित्रांनो आपला खतरनाकवाला फॅन भेटलेला आहे बबलू. तर भावांना आता पोहोचलेला आहे आम्ही गावामध्ये. तर खूप साऱ्या गाड्या लावून आहे साईडला. आम्ही चाललो सरळ पुढं. सगळ्यात पहिले आपल्याला टाकी दिसते मोठीवाली. आणि आज आसोल्याला भयंकर गर्दी आहे. तर मित्रांनो श्री सोमनाथ महाराजकडे जाण्याचा मार्ग इकडून जातात. तर सर्वात पहिले आम्ही गाडी लावली. आपला भाऊ हे करून राहिला, हँडल लॉक करून राहिला. तर आपल्या विटोलीची शिव गँग फुल राडा बाई. तर भावांनो आता चाललेला आम्ही मंदिराकडं दर्शनासाठी. मी पूजासाठी नारळ वगैरे घेतलेला आहे. चलो. तर आमच्या डिग्रजचे मोरे साहेबाचं बॅनर इथं लागलेलं आहे. तर आता चाललेलं आहे मंदिराजवळ. तर सर्वांनी टिक्के लावत आहे. तर मित्रांनो श्री सोमनाथ महाराज संस्था आसोला खुर्द. तर आम्ही आलेलो आहे या मंदिरात. तर आता दर्शन घ्यायला चाललो आम्ही लांगीत. ते फॅन भेटलेलं आहे भाऊ इथं. अरे हो पोट्ट्या माळके नाही चालू. तर मित्रांनो इथून लागते लाईन. आता मी पण लागणार आहे. आपले सर्व पोरं लागले. हाव रे तर मित्रांनो महाराजाचं मंदिर आतमध्ये इथे आहे. बॅस सध्या असो चालू होतं नाही आबा.
मित्रांनो माझ्या गावातली मुलं भेटलेली आहे, आपले फॅन आहे ते पण. ओके भाऊ. तर भावांना आम्ही सर्वांना पाया पडल्या. या साईडला चाललो आम्ही, इकडं नारळ फोडतात. इकडं सर्व भावी भक्त आपले नारळ फोडतात. या साईडला एकदम नारळच नारळ आहे. तर आता चाललो आम्ही चप्पल घ्यायला. आमची जर चप्पल उचलून नेली ना भाई, काही खरं नाही मग. तर आपल्या भाई लोक मस्त सोय लावून ठुलती आणि मी इथंच ओपन ठुली. तर आता चालला आम्ही जत्रा हिंडाले. तर सर्वात पहिले दिसले आपल्याला टॅटूवाले काका. असं सस्ता आहे साला हे पण. तर आम्ही गेलो भाऊच्या भांज्याकडं. अजून काय घेतं रे भाई? मैं पीडिया को जा रहा हूँ त्याला. अरे मार ब्लॉग में ले ले भाई. तर इथं काकाची इथं 100 रुपये आलं, घडी चष्मा. तर आपला भाऊ लागला मग इथं. अरे भाऊ पोट नाही भरलं का? चाल ना. लहान मुलासाठी खेळणे. ते बैल पोळ्यासाठी पण सामान भेटत आहे. रस्त्यामध्ये हॉटेल लागलेलं आहे, गरम गरम भज्जी जिलेबी. पण आपलं काही जमत नाही भाऊ तिकडं. चल हाय कर हाय कर हाय कर. तर आता चाललो आम्ही कुल्फ्या खाले. तर सर्वात पहिले आम्ही खाल्ल्या कुल्फ्या. हा चाल दा. हा अवगो भारत्या फोमनीच्या तुला म्हटलं होतं ना ये म्हणून, आला नाही ना तू भाऊ. फुल एन्जॉय करता आम्ही. तर आपल्या रोहित भाऊनं गागोल घेऊन आम्ही चाललो आता गाडीकडं. आम्ही तू कळेन जाऊ आपले भाई लोक. तर भावांनो सर्व जत्रा फिरणं झाला तर आमचं. आता चाललो आम्ही गाड्याकडे आमच्या. आपला रोहित भाऊ गेला गाडी आणायला. भाऊचा पाय पुरत नाही पण भाऊ गेला गाडी आणायला. पाहू आता. तर आम्ही रोहित भाऊला समजून राहिलो तर चोंग घ्या, पण रोहित भाऊ निघला हिरो. आणली ना भाऊ ना गाडी. तर भावांना आता चाललो आम्ही घराकडं. तर सर्वात पहिले नितीन भाऊची गाडी निघते आणि नंतर आपल्या भावाची आणि आता आमचा नंबर आहे.